नमस्कार, श्रीराम राऊत सफल बायोसीड्स जालना प्रतिनिधी। आज आपण कोणतं गाव? ढगेवाडी जिल्हा धारूर जिल्हा बीड येथील प्रगतशील शेतकरी श्यामभाऊ रामभाऊ अंडील यांनी दबंग मिरची लागवड करून खूप सुंदर असं उत्पन्न आणलेलं आहे। तर एक व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शेतकऱ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतो। आपलं नाव सांगा पूर्ण? श्यामराव रामभाऊ अंडील, गाव? ढगेवाडी। आपला मोबाईल नंबर सांगा? 96 65 15 55 65 96 65 15 55 65. तर आपण ह्या दबंग मिरची कधीपासून लागवड करताय? आम्ही दबंग मिरचीचं म्हणजे यंदाच नवीन व्हरायटी म्हणून आलेली आम्हाला माहिती दिली गणेश शिंदे बळीराजा कृषी सेवा केंद्र केज येथील गणेश शिंदे यांच्याच मार्गदर्शनाखाली हा प्लॉट चालू आहे। यांच्याच मार्गदर्शनाखाली आहे। त्यांनी आम्हाला दबंगचं एक व्हरायटी म्हणजे चांगली आहे की कमी रोगात हे दम धरते, तुम्ही ही एकदम त्यांच्या मनावर लावलेली आपण। त्यांनी एक आम्हाला मार्गदर्शन दिलं की तुम्ही यंदा ही एक व्हरायटी वापरून बघा एकदा तुम्ही। चालेल। तुम्ही मिरच्या कधीपासून लागवड करता? आता आमची मिरचीची लागवड जवळपास 4-5 वर्ष झालं। 4-5 वर्ष। आता 4-5 वर्षापासून तुम्ही मिरची लागवड करताय। तर ह्या वर्षी दबंग लावली, तर दबंग आणि ज्या काही उन्हाळी हंगामात किंवा जानेवारी फेब्रुवारी मध्ये जे काय 22 फेब्रुवारी तर ह्या उन्हाच्या टेम्परेचर मध्ये ही दबंग मिरची आणि रनिंग मिरची ह्यात काय फरक वाटतो तुम्हाला? आता आम्हाला एकच फरक ह्याचे जाणवायला की दबंग सध्या अटॅक तर भरपूर आहे मिरच्याच्या क्षेत्रात। आज बघायला गेलं तर अटॅक भरपूर आहे। सगळ्यात मिरच्यात अटॅक भरपूर आहे का दबंगला? नाही समजत मिरचीला अटॅक आहे, त्याच्यातून आपले दबंगवर अटॅक कमी आहे। बरोबर। म्हणजे ह्या वर्षी मिरची पिकावर अटॅक भरपूर आहे। म्हणजे अटॅक मध्ये काय काळा थ्रिप्स आहे, तुडतुड्या आहेत, पांढरा थ्रिप्स, पांढरी माशी, आणि भुरी डावणी वगैरे, भुरी धावणी बुरशीनाशकामध्ये। तर त्यातली त्यात दबंग मिरचीला रोगप्रतिकार शक्ती कमी आहे, म्हणजे रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे, त्याच्यामुळे मिरचीला कीड रोग कमी आहे। तर दबंग मिरची आज किती रोप लावलेलं आहे तुम्ही? आज हे रोप आहे समजा 5,500 5,500 रोप लावलेलं आहे। कोणती नर्सरी? शांत आहे हायटेक नर्सरी, आंबेजोगाई येथील बडे आत्माराम बडे यांची नर्सरी ती, आणि तिथून 5,500 रुपये 5,000 रोप तुम्ही आणलेलं आहे। बरं, आता कितवा तोडा? दुसरा तोडा? आता दुसरा तोडा आहे। किती टन निघती म्हणजे एका तोड्याला मिरची? आता सुरुवातीला निघली 5.5 क्विंटल। आता एक अंदाज आमचा असा की हे 1.5 टनाक जातो। 1.5 टन आपला टप्प्याटप्प्यानं वाढत जातो। त्यावेळेस काय भाव भेटला? 5.5? आता 5.5 क्विंटलला भाव भेटलेला आपल्याला 45 रुपये। बरं 45 रुपये। आणि मिरचीला खूप चांगला भाव भेटतोय। आजचा भाव 32 रुपये। 32 रुपये किलो। आता तिकडली आपली चालू आहे, आज चालू मध्ये दिली ना। ठीक आहे। तर 32 रुपये चालू आहे। बरं, असे किती तोडे निघते? असे तोडे तुम्हाला सांगतो, गेल्या वर्षी आपले का होते ते 18 तोडे झाले। यंदा दबंग मध्ये तर रोगाला कमी वाटायला, तर आम्हाला त्या टेप पर्यंत तर जाईल अशी अपेक्षा आहे आमची दबंग मध्ये। म्हणजे 20 ते 22 तोडे निघतील आणि एका तोड्याला कमीत कमी 45,000 रुपये तुम्हाला भेटतील, बरोबर? असे 18 तोडे म्हणजे तुम्हाला 2 मिनिटात लावतो। 2 मिनिटात लावतो। अर्धा एकर मध्ये तुमचं 8 ते 9 लाखाचं उत्पन्न अपेक्षित आहे। अपेक्षा म्हणजे होतंय का, कारण 40, 50, 55 भाव कमी जास्त रनिंग चलत राहते भावाची। बरोबर, दरानुसार। पण 8 ते 9 लाख रुपयापर्यंत अर्धा एकर दबंग मिरचीतून अंडील भाऊला उत्पादन भेटणार आहे। आणि खर्च किती येतो? खर्च सरासरी 4-5 लाख रुपये येतो अर्धा एकरला येतो। 2-2.5 लाख रुपये हेरला जाते खाता औषधाला। बर, तोडणी हे आहे, तोडणी मजूर पण आहे, वाहतूक आहे। तर खर्च वजा जाता समजा आपल्याला 5 लाख रुपये तर आरामशीर अर्धा एकर मध्ये राहतात खर्च जाता। धन्यवाद श्यामराव अंडील भाऊ। खूप सुंदर असं उत्पादन काढून तुम्ही दबंग मिरचीचं आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन, आणि फेब्रुवारी महिन्यात पण खूप सुंदर अशी मिरची आणलेली दाखवू शकता जवळ। तर खूप सुंदर असं पीक दबंग मिरची। आणि बाजारात इतर मिरची आणि दबंग मिरचीला काय वाटतं तुम्हाला जाणवते? दबंग मिरचीची क्वालिटी, हे मिरचीची साईज, हाईट, म्हणजे एक लेवल अशी म्हणजे मागणी की दुसऱ्या मिरचीची कशी अशी जास्त लांब हे असल्यामुळे जरा मार्केट डाऊन पडतं। तर ह्या मिरचीला व्यवस्थित दर राहतो। कारण तर तुम्ही आता बघू शकतात की कुणी असं की एक लेवल मिरची आहे, साईज बारीक मिडियम आहे, तोडायला वगैरे व्यवस्थित आहे, तोडा व्यवस्थित आहे, बाकी मिरच्यापेक्षा खूप सुंदर आहे। झाडाची क्वालिटी, उंची हे झाडाची आता दुसऱ्या तोड्याला आपल्या इथं लागते म्हणजे आपली मिरची। बरोबर। तर ह्या मिरचीवर तुम्ही समाधानी आहेत? समाधानी।
चालेल चालेल. ओके, धन्यवाद अंडिल भाऊ. मी तुमचा सफल सीड्स बायोटेकच्या वतीने आभार व्यक्त करतो, सन्मान करतो. धन्यवाद.